आज सकाळी लवकरच गेलो डीमार्टला. हाय, नमस्कार, मी श्यामल. सकाळी लवकरच कामं आवरायला घेतली. सोफ्याची चादर बदलून घेतली. हा माझा जुना सोफा आहे. अजून मी नवीन घर झाले म्हणून बेड वगैरे काही बनवून घेतले नाही. जेव्हा बजेट असेल तेव्हा नक्कीच करेन. हा हॉलमधला सोफा घ्यावा लागला होता, कारण कोणीही आले तरी बसायला जागा हवी म्हणून. यावर मी अजून काही सोफा कवर घेतले नाही. साधी 2 आहेत, ते मी सण असेल तेव्हा वापरते. मैत्रिणीला डीमार्टमधून ग्रोसरी शॉपिंग करायची होती. मला पण तेल साखर वगैरे आणायचे होते म्हणून मी पण तिच्यासोबत गेली डीमार्टला. येताना डेअरीमधून पनीर तूप घेऊन आले. ऊन वाढायच्या अगोदरच मला निर्भयला घरी घेऊन यायचे होते म्हणून सकाळी लवकरच आम्ही डीमार्टला जाऊन आलो. आल्या आल्या पहिले निर्भयसाठी डाळ भाताचा कुकर लावला आणि आमच्यासाठी पनीर आणले होते, ते पनीर बनवून घेतले. आज खरं तर जॉबचं बघायला जायचं होतं, पण ते राहूनच गेले. जॉबची गरज कोणाला नसते, सर्वांनाच असते. तशी मला पण आहे. फुल टाईम नाही, पण पार्ट टाईम करणार आहे. तेवढा वेळ निर्भयचे बाबा त्याला सांभाळतील. 2 वर्ष झाले काही करता आले नाही. थोडेफार बाहेर पडून काही करायची इच्छा आहे. मला निर्भयला कोणाकडे ठेवून काही सध्या तरी करायचे नाही म्हणून पार्ट टाईम बघणार आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष पण होणार नाही, कोणत्याही गोष्टीचे गिल्ट येणार नाही आणि त्याच्या बाबाकडे असला तर मला पण टेन्शन राहणार नाही. सकाळी आणि संध्याकाळी तो मस्त खेळत असतो. त्याला फक्त खायला दिलं की तो मस्त खेळत राहतो. त्यामुळे त्या टायमिंगमध्येच मला बघायचं आहे. प्रयत्न तर चालू आहेत. लवकरात लवकर होऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. टिफिन सर्व्हिस चालू होती, पण ती पण बंद करावी लागली आणि आता सिलेंडरचे पण खूप प्रॉब्लेम चालू आहेत. कधी सिलेंडर भेटेल असं झालं आहे. इंडक्शनवर स्वयंपाक व्यवस्थित होतो, पण वेळ बराच जातो आणि लाईट गेल्यावर असंच बसून राहावं लागतं. आणि आता सध्या 4 दिवस झाले पाऊस चालू आहे, त्यामुळे लाईट सारखीच जात राहते. इकडे माठ नाही म्हणून पाणी बाटल्यांमध्ये भरून ठेवले. टरबूज आणला होता, तो कट करून घेतला. जेवणानंतर खायला बरे. स्वयंपाक झाला होता म्हणून किचन थोडे क्लीन करून घेतले आणि सकाळची भांडी राहिली होती ती क्लीन करायला घेतली. डाळीचे डबे रिकामे झाले होते, ते पण धुवायला टाकले होते, ते धुवून घेतले. हे पण मला नवीन घ्यायचं आहे. खूप वर्ष झाली या सर्व वस्तूंना, पण सध्या यूज होत आहेत म्हणून मी काय ते डिस्कार्ड केले नाही. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.